शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सध्या रामरक्षा आंदोलन करत आहे. त्यामुळे एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. पक्षाची झालेली चिरफाड, नेत्यांची झालेली गळती आणि कमी होत चाललेली राजकीय ताकद यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाची कास धरतायत का? हिंदूंनी आता जागं झालं पाहिजे असं आवाहन करत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा ऐरणीवर आणलाय. मात्र या रामरक्षा आंदोलनामागचं नेमकं राजकारण काय आहे, चला समजून घेऊया. नमस्कार, मी सारिका आणि तुम्ही पाहताय पॉलिटिकल महाराष्ट्र. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. भाजपशी तब्बल 3 दशकांची युती तोडत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाविकास आघाडी स्थापन केली. या निर्णयानंतर भाजपकडून सातत्याने एक आरोप केला गेला, तो म्हणजे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाची साथ सोडली. एवढंच नाही तर शिवसेनेतील अनेक नेत्यांनीही याच मुद्द्यावर नाराजी व्यक्त केली आणि पुढे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर खरं हिंदुत्व कोणाचं हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला. त्यानंतर जवळपास 5 वर्ष ठाकरे सेनेनं हिंदुत्वाचा मुद्दा फारसा आक्रमकपणे पुढे आणला नाही. 2024च्या विधानसभा निवडणुकीपर्यंतही उद्धव ठाकरे यांची भूमिका प्रामुख्यानं संविधान, लोकशाही, महागाई आणि सत्ताधाऱ्यांवरील टीकेभोवती फिरताना दिसली. त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा भाजप आणि शिंदे सेनेकडे गेला अशी राजकीय चर्चा सातत्यानं होत राहिली. मात्र आता चित्र बदलताना दिसतंय. अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान आणि चढावा गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपांच्या विरोधात ठाकरे सेनेनं रामरक्षा आंदोलन सुरू केलंय. या आंदोलनातून उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा गर्व से कहो हम हिंदू है हा नारा दिला. इतकंच नाही तर आज झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हिंदूंनी आता जागं झालं पाहिजे असं विधान केलं. त्यामुळे पुन्हा एकदा एकच प्रश्न उपस्थित होतोय, उद्धव ठाकरे पुन्हा हिंदुत्वाची कास धरतायत का? या आंदोलनावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी उद्धव ठाकरे यांनी नेहमीच रामरक्षा म्हणावी असा टोला लगावला. त्यामुळे राम मंदिर, रामरक्षा आणि हिंदुत्व या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये नवा राजकीय संघर्षाची सुरुवात झाल्याचं चित्र दिसतंय. या बदलामागे केवळ विचारधारा आहे की राजकीय गणित याचीही चर्चा रंगली आहे. कारण गेल्या काही महिन्यात ठाकरे सेनेला अनेक धक्के बसले. पक्षातील अनेक महत्त्वाचे नेते, आमदार आणि पदाधिकारी शिंदे गटात गेले. नुकतेच लोकसभेतील ठाकरे गटाचे 9 पैकी 6 खासदार सुद्धा शिंदे सेनेत दाखल झाले. त्यामुळे मुंबईतील वरिष्ठ नेते सचिन अहिर यांनीही पक्षाला रामराम ठोकला. ठाकरे सेनेची ताकद कमी होत असल्याची चित्र आहेत, तर शिंदे सेनेचं राजकीय वजन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक झाल्याचं चित्र दिसतंय. पक्षांतर आणि फुटीच्या चर्चांमधून लक्ष हटवून पुन्हा विचारधारा केंद्रस्थानी आणण्याचा हा प्रयत्न आहे का? पारंपरिक हिंदुत्ववादी मतदारांना पुन्हा आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी रामरक्षा आंदोलनाचा आधार घेतला जातोय का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. मात्र यामागे आणखी एक राजकीय संदेश असल्याचं बोललं जातंय. भाजपनं अनेक वर्ष उद्धव ठाकरे यांच्यावर हिंदुत्व सोडल्याचा आरोप केला. आता त्याच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे भाजपलाच घेरण्याचा प्रयत्न करताना दिसतायत. राम मंदिरातील कथित दान गैरव्यवहाराच्या आरोपांचा आधार घेत त्यांनी भाजपला थेट लक्ष केलंय. म्हणजेच हिंदुत्वाचा मुद्दा सोडलेला नाही, तर खरं हिंदुत्व कोणाचा हा प्रश्न पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न ठाकरे सेनेकडून होत असल्याची चित्र आहेत. आता उद्धव ठाकरे यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे महाराष्ट्रातील हिंदुत्वाच्या राजकारणात नवीन समीकरण तयार होणार का? रामरक्षा आंदोलन ठाकरे सेनेला पुन्हा राजकीय बळ मिळवून देणार का? की हा केवळ सध्याच्या राजकीय परिस्थितीतील एक रणनीतिक डाव आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या काळात मिळतीलच. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा आपल्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. तुम्हाला काय वाटतं? पुन्हा एकदा हिंदुत्वाची कास धरल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बळकटी मिळणार का? हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र.